समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगरमध्ये वाहतूक नियमांवर कडक कारवाई. बेकायदेशीर ऑटो रिक्षावरही लवकरच मोठा हातोडा. अहिल्यानगर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या आदेशानुसार बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरवर, गाड्यांवरील ब्लॅक काचा, ट्रिपल सीट प्रवास तसेच इतर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. शहरात अनेक बाहेर जिल्ह्यातील ऑटो रिक्षा फिटनेस विमा पॉलिसी आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय चालताना दिसत आहेत. तसेच काही ऑटो रिक्षांकडे शहरात चालवण्यासाठी आवश्यक परमिटही नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी स्पष्ट सांगितले की बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑटो रिक्षांवरही लवकरच कठोर कारवाई केली जाणार आहे. पुढील 5 ते 10 दिवसात विशेष मोहीम राबवून बाहेर जिल्ह्यांच्या पासिंग असलेल्या आणि परमिट नसलेल्या ऑटो रिक्षांची तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात अहिल्यानगर शहरात बेकायदेशीर वाहतुकीवर मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे आणि सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवावीत, असे आवाहनही पोलिसांकडून वाहन चालकांना करण्यात आले आहे. नंतरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब, सो वैभव कलुबमे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, PSI शमुवेल गायकवाड, PSI मनसूर सय्यद, PSI शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल उंडे अप्पासाहेब चव्हाण गणेश, दैफळे ससे कर्डिले दीपक, सरोदे राम शिरसाट, गार्ड विशाल खकाळ, शेख संदीप शेटगे, सविता पठारे, रोडे मामा या पथकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदिवेसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल. समकाल सत्यस्पर्श न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज शहर वाहतुकी शाखेतर्फे काळ्या काचेच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट असेल, बुलेट सायलेन्सर असेल, त्यांच्यावर पण कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे माननीय पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आज आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगाल सर? अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही मागील 2 महिन्यापासून रस्त्यावर जे वाहतूक नियमाचे उल्लंघन करून गाड्या जे चालता येते, जसं की फॅन्सी नंबर प्लेट आहे, गाड्यांना नंबर प्लेट नाही आहे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं असेल, या गाड्या ज्या असतात त्याचा फटाका सायलेन्सर लावून काही गाड्या चालतात. तसेच काही 4 व्हीलर आहे त्यांना ब्लॅक फिल्म लावून त्या गाड्या चालतात. आणि अशा अनेक वाहतुकीचे जे नियम आहेत त्या वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करून वाहन चालक हे रस्त्यावर फिरत असतात. आणि यांच्या अशा नियमाच्या उल्लंघनामुळे सामान्य जनतेस त्रास होतो. कधीकधी अपघात होतो. ओव्हर स्पीडने गाडी चालवणे किंवा मोबाईलवर बोलताना गाडी चालवणे, त्याच्यामुळे अपघात होतात आणि सामान्य नागरिकास त्रास होतो. कधीकधी अपघात होऊन याच्यामध्ये मृत्यू होतो. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे साहेब, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे साहेब, तसेच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिपरसे सर यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखेच्या आम्ही सर्व अधिकारी आणि अंमलदार ही मोहीम शहरामध्ये वेगवेगळ्या चौकात रोज राबवत आहोत, जेणेकरून अहिल्यानगरमध्ये एक चांगला संदेश जावा की आपण आपले वाहन वाहतूक नियमाचं पालन करून चालावे, कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नये. आपले समकालीन सत्यस्पर्श न्यूज चॅनल या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व अहिल्यानगरवासियांना आवाहन करतो की कृपया आपण आपले जे काही वाहन असेल ते चालवताना नियमामध्ये चालावे,
सर्वप्रथम म्हणजे कोणतेही वाहन चालवताना RTO विभागाकडून लायसन घेणं अनिवार्य आहे. आता हे लायसन आपल्या लोकांना किरकोळ जरी वाटत असलं तर ते कधी कधी आपल्याला त्याचं लाखो रुपये त्याची किंमत मोजावी लागते. अपघातामध्ये जर लायसन जर नसेल तर अपघातामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीस कुठलीही इन्शुरन्स कंपनी 1 रुपया सुद्धा देत नाही. जर त्याच्याकडे लायसन जर असेल, इन्शुरन्स जर असेल तर त्याच्या हयातीमध्ये त्याने जेवढे पैसे कमवले असेल 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 1 कोटी तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी त्या मरणाऱ्या व्यक्तीला देते. एवढं लाखा मोलाचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारं जर हे लायसन जर असेल तर ते काढायला काय अडचण आहे हे नागरिकांना मला कळत नाही. तरी मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की कृपया आपण आपले लायसन चालवण्याचे काढून घ्यावे RTO विभागाकडून. तसेच गाडीचे जे इन्शुरन्स पेपर असेल, बाकीचे जे सर्व फिटनेस असेल, PUC असेल ते अपडेट ठेवावी, जेणेकरून आपण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण आहात याची आपण ओळख करून द्यावी, ही सर्व जनतेस मी आवाहन करतो. धन्यवाद. सर अजून आमचे एक 2च प्रश्न तुम्हाला विचारतो, जास्त तुमचा वेळ घेत नाही. काय झालंय, संयुक्तरित्या अहिल्यानगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बुलेट सायलेन्सरवर कारवाई केली होती. आजही तुम्ही कारवाई केली, पण तरी पण कारवाई फक्त ह्या चौकापुरती मर्यादित न राहता आमच्या मते आणि नागरिकांच्या मते ह्या चौकापुरती मर्यादित न राहता जर तुमचे जे अधिकारी आहेत जर ते चौकात उभं राहून त्यांनी जर कारवाई केली तर तुम्हाला नाही वाटत ह्या गोष्टीला अजून आळा बसेल? आता तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही, परंतु आमची ही जी कारवाई आहे ही शहरातल्या प्रत्येक चौकात म्हणजे प्रेमदान चौक असेल, प्रोफेसर चौकात असेल, बिस्तेबाग चौक असेल, DSP चौक असेल, काल आमची आनंदधाम चौकात झाली, अशा वेगवेगळ्या चौकात आम्ही कारवाई करत आहोत. असं पत्रकार चौकातच कारवाई होते हा विषय नाही आहे. प्रत्येक चौकात आम्ही अशी नाकाबंदी करून जे वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे चालक आहे त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करत आहोत. आणि त्या गाड्या आम्हाला ज्या सापडतात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या त्या गाड्या आम्ही इथं डिटेन करतो आणि जोपर्यंत दंड भरत नाही तोपर्यंत त्या गाड्या सोडत नाही. आणि ही जी कारवाई आहे नाकाबंदीची ही शहरामधली प्रत्येक चौकात चालू राहणार आहे. आणि सर्व जनतेला त्या कारवाईचं एक मेसेज जाईल आणि जनतासुद्धा आपल्या नियमाचं पालन करून वाहन चालवतील अशी अपेक्षा आम्हाला पोलिसांना आहे. अजून एक सर, कारण की आमच्या चॅनलतर्फे 2 तारखेला आम्ही एक निवेदन दिलं होतं प्रायव्हेट रिक्षा संदर्भात, ज्यांच्याकडं परमिट नाही आहे, बाहेरच्या जिल्ह्याच्या आहेत, MH12, MH20 भरपूर अशा रिक्षा आहेत. निवेदन देऊन सुद्धा सर अजून कारवाई झालेली नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या शहर वाहतूक शाखेने 4 महिन्यापूर्वी एकूण 40 रिक्षा ज्या स्क्रॅप झालेल्या आहे, प्रायव्हेट आहे, त्या डिटेन करून हेडक्वार्टरमध्ये जमा केलेला आहे. आणि हा जो विषय जो आहे स्क्रॅप रिक्षा असेल किंवा प्रायव्हेट रिक्षा असेल किंवा ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, हा मुख्य विषय RTO विभागाचा असतो. RTO विभागाचा विषय जरी असला तरी आम्ही त्याच्यामध्ये स्वतः गांभीर्याने कारवाई करत आहोत. आजच आम्ही 4 रिक्षांवर कारवाई केलेली आहे. त्या रिक्षा आम्ही डिटेन केलेल्या आहे. आणि असं नाही प्रायव्हेट रिक्षा आहे किंवा बाहेरच्या जिल्ह्याच्या पासिंग झालेल्या रिक्षा आहे त्यांच्यावर सुद्धा आमची रोज कारवाई चालू आहे. आणि त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करून ज्या स्क्रॅप झालेल्या रिक्षा आहेत त्या RTO विभागाकडे पाठवून त्यांचं रिस्टर स्क्रॅप झाल्यानंतरच आम्ही त्या सोडतो आहोत. आज सुद्धा 40 रिक्षा हेडक्वार्टरमध्ये जमा आहे. मग येत्या काळात सर आम्हाला एकही समजा प्रायव्हेट रिक्षा समजा रोडवर दिसणार नाही याची आम्हाला खात्री मिळेल का सर? कारण की कसं होतंय, मागे आता हे काही दिवसांपूर्वी सावडी नाक्यावर ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा समजा ती MS16 होती, तिच्यावर परमिट वगैरे सगळं होतं, पण हाच जर ॲक्सिडेंट जर एखादा प्रायव्हेट गाडीत झाला असता जिच्यावर म्हणजे मालक वेगळाच आहे, गाडी पुण्याची आहे, तिच्यावर फक्त बँक ओनेसीवर त्या गाड्या इथं आणलेल्या आहेत, सर्रासपणे 450 ते 500 रुपये शिप घेऊन गाड्या दिल्या जातात ते, आणि त्या व्यक्तीकडं तो जो ड्रायव्हर आहे त्याच्याकडे 18 वर्ष सुद्धा पूर्ण नाही आहे सर. त्या गाड्या अजून पण सर्रासपणे सुरू आहेत. पण आम्हाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, येणाऱ्या काळात तुम्ही कडक कारवाई करून त्या गाड्यांवर काही ना काही नक्कीच कारवाई करा. निश्चितच ह्या ज्या प्रायव्हेट रिक्षा आहे किंवा इलिगल ज्या रिक्षा आहे त्यांचं परमिट इथं नाही आहे, त्यांच्यावर आमच्या अधिकारी आणि अंमलदार रोज नियमितपणे कारवाई करत आहेत. आणि एकही रिक्षा दिसणार नाही रस्त्यावर याची गॅरंटी, म्हणजे त्या उद्देशानं मी काम करतोय. परंतु असं नाही की उद्या चालून तुम्ही म्हणणार की ती रिक्षा कसं काय दिसली. आमचा उद्देश सर्व जे इलिगल रिक्षा आहे, प्रायव्हेट रिक्षा आहेत त्या रस्त्यावरून काढणे हाच आहे आणि त्याच उद्देशानं आम्ही काम करत आहोत.
धन्यवाद सर, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं खूप खूप धन्यवाद. तर हे होते वाहतूक शाखेचे माननीय अधिकारी बाबासाहेब बोरसे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा समकाल सत्यस्पर्श न्यूज.